नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता हेक्टरी 26,500 रुपये। तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये निघू शकतो। किंवा जे शेतकरी अद्यापही पीक विम्यापासून वंचित आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना अद्याप एकही रुपया पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। तर 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता हेक्टरी किती मिळणार आहे, कोणत्या पिकासाठी मिळणार आहे, किती शेतकरी पात्र झालेले आहे, प्रत्येकी शेतकऱ्याच्या खात्यावरती किती वर्ग करण्यात येणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून पडलेला पावसाचा खंड, त्यानंतरची झालेली अतिवृष्टी 2023 आणि 24, तर यामध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले होते आणि याच नुकसान भरपाईसाठी आता 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जो काही पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर तो कोणत्या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सोयाबीन पिकाचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे, तर त्यामुळे अगोदर येलो मोजेच्या प्रादुर्भावाने देखील भरपूर पिकाशी गेलेली आहे आणि त्यानंतर जी काही पावसाने गेलेली आहे तर त्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून आणि राज्यातील खरीप पिकांपैकी सोयाबीन हे एक पीक मानलं जातं। तर प्रधानमंत्री गटाने जे काही प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत जो काही पीक विमा भरलेला आहे 1 रुपया काढून, तर त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। तर सोयाबीन पिकासाठी राज्य सरकारने तातडीचे आदेश देऊन जो काही पीक विमा पात्र करण्यात आलेला आहे तो वाटपास सुरुवात करण्यात आली आहे। तर तुम्ही पाहू शकता की बीड जिल्ह्यामध्ये 35 कोटी रुपयांचा जो काही पीक विमा काढण्यात आलेला होता, तर त्या पीक विम्यासाठी जे काही शेतकरी पात्र झालेले होते तर त्या शेतकऱ्यांना आगाऊ विम्याची रक्कम ही आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। तर असे निर्देश देखील देण्यात आलेले होते। तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे उस्मानाबाद। तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद, परभणी, जाम, औंढा, बडेगाव, टाकळी, इंगळी, परभणी, त्याचबरोबर हातगाव, कासमपुरी, सावनी या काही ग्रामीण व शहरी जिल्ह्याभरातील 36 विभागांमध्ये सोयाबीन पिकासाठी आगाऊ पीक विमा देखील मंजूर करण्यात आलेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा हप्ता भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना अग्रिमची रक्कम ही लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती म्हणजेच आजपासून जमा केली जाणार आहे असे निर्देश देखील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। तर त्याचबरोबर पुढचे जे जिल्हे आहे ते म्हणजे लातूर जिल्हा। तर लातूर जिल्ह्यामध्ये महणसा, ब्राह्मणी, बुद्रुकवाडी, धानोटा, ओढी, आडगाव, चारठाण, त्याचबरोबर पूर्णा, कलेश्वर, चुडाव, कतलगाव, पालम, चाटोती, वसमत, वाळुंज, उष्टा इत्यादी जे काही गावं आहे तर या गावा पूर्णा, कलेश्वर, चुडाव, कतलगाव, त्यानंतर पालम, चाटोती इथे जे काही गावं आहे तर त्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर देऊळगाव, इटखेड, चिखलठाणा, नाटेगाव, मानवत, कुकळी, तापोळी खुर्द, दाभोळगाव, गंगाखेड, मतमपुरी, मातुली, तामसगाव, पिंपळदरी, सोनपेठ, आवळगाव, सेलगाव, वडगाव अशा अनेक गावांना सुद्धा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आदेशानुसार पीक विमा कंपन्यांची जी काही रक्कम आहे ती वाटपास सुरुवात झालेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून म्हणजे येत्या 2 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवारपर्यंत हा पीक विमा जमा केला जाणार आहे। तर त्याचबरोबर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या व्यापक पीक विमा संरक्षणासह संपूर्ण राज्यभरात दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई देण्याची विनंती केली आहे। तर त्यामध्ये सुद्धा हे जे काही 22 जिल्हे आहे हे 22 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, हेक्टरी किती मिळणार आहे आणि कोणत्या पिकासाठी मिळणार आहे तर यामध्ये सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे। तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।